भिवंडी टेनिस क्रिकेटचे जबरदस्त खेळाडू दिनेश चौधरी यांचे या ठिकाणी आगमन झालेले आहे. बघा 40+ क्रिकेटची भुरल अगदी रेग्युलर क्रिकेटर्सनाही पडलेली आहे आणि त्यांचा खेळ पाहण्यासाठी दिनेश चौधरी तुम्ही आला आहात इथे. विनंती असेल आपणासी आपण व्यासपीठावर या, कारण अशा चांगल्या चांगल्या खेळाडूंचं प्रेम नवीन 40+ क्रिकेट संघटनेवर भरपूर आहे. वेलकम, सुस्वागतम दिनेशजी चौधरी, आपलं स्वागत. यशवंत आणि गजा ही सलामीची जोडी खेळपट्टीवर आहे. तर नेहमीप्रमाणे सलामीचं षटक दामवण्णा. पहिला चेंडू मात्र डावी एसटी काहीशी सोडणारा चेंडू, वाईटने सुरुवात करतोय दामवण्णाला बऱ्याच जणांनी प्रयत्न केलं. दामवण्णाला प्रयत्न केला बऱ्याच जणांनी खेळण्याचा, परंतु नेहमी दामवण्णा माहेर ठरलेले आहेत पॉवर प्लेचं षटक टाकण्यासाठी. त्यांच्या शरीर यष्टीवर जाऊ नका, तुम्ही त्यांची गोलंदाजी बघा, त्यांची फिटनेस बघा. अगदी कितीही वजन वाढलं तरी मात्र त्यांनी क्रिकेटची साथ सोडली नाही आहे, क्रिकेटची सेवा करण्याचं सोडलं नाही. ही मनाची तळमळ असते, हे क्रिकेटवरील प्रेम असतं आणि ते क्रिकेटवरचं प्रेम तुम्हाला आपोआप मैदानामध्ये खेचून आणतं. लॉफ्टेड शॉट आहे, चांगला फटका, परंतु चांगलं क्षेत्ररक्षणही झालेलं आहे. दोन धावा पूर्ण केल्या जात आहेत. राजेंद्र बजागे आपण संपर्क साधा, अंपायर राजेंद्र बजागे. 4 धावा धावफलकावर लागलेल्या आहेत. यावेळी मात्र आपण पाहतोय की फाईन लेगच्या डोक्यावरून चेंडू खेळून काढलेला आहे. शॉर्ट फाईन लेगच्या डोक्यावरून चेंडू सीमारेषेच्या बाहेर जातोय. या 4 धावा मिळतात. चार धावा, 8 धावा झालेल्या आहेत. तर मात्र चांगला फटका आहे, इनफिल्डच्या वरून खेळला होता, परंतु क्षेत्ररक्षक डीपला सीमारेषेच्या आतमध्ये चेंडूला अडवतात. सिंगल आली, सिंगलच्या मदतीने 9 धावा धावफलकावर लागल्या, बिनबाद 9. या अगोदर कारिवली संघ चार्जअप झाला नव्हता, मात्र इथे टार्गेट चांगलं ठेवावं लागेल. फलंदाजांना चार्ज होऊन यावं लागेल, किमान 40 धावा तरी कराव्या लागतील सोनादेवी टेमघर संघासमोर. लॉफ्टेड शॉट आहे, इथे जागा व्यवस्थित आहे का? ओहो, प्रयत्न तर खूप होते परंतु झेल सुटतोय. जितू फुलोरे आहेत तिथे आणि त्यांच्या हातामधून हा झेल सुटलेला आहे. 2 धावा आलेल्या आहेत. आणखी एक चांगला फटका आहे, यावेळी मिडल ऑफ बॅट, 2 क्षेत्ररक्षकांच्या मधून चेंडू सीमारेषेच्या बाहेर जातोय. 4 धावा येत आहेत.
आणि त्याने सुरुवात केलेली आहे तशा प्रकारे आकाश येतोय. मागच्या सामन्यामध्ये आकाशच्या बॅटमधून काही फटके निश्चितच चांगले आले होते. इथे त्याला चुणूक दाखवावी लागेल. अंधाधुंदी फटका होता. खरं तर चर्चा आता करेल ईश्वर त्याच्याशी, कारण नवीनच आलेला फलंदाज आहे. ईश्वरला खेळपट्टीचा अंदाज आहे. आकाशला कसं खेळावं याचा मंत्र त्याने निश्चितच दिला असेल, कारण नवीन फलंदाजाला खेळपट्टीची जराशी जाणीव करून देणं खूप महत्त्वाचं असतं. क्या बात आहे. आणखी एक चांगला चेंडू. वारंवार त्याच टप्प्यावर गोलंदाजी केली जाते. या अगोदरचे 2 चेंडू लेग कट्टर झाले होते. त्यानंतर बघा डाव्या हाताच्या फलंदाजाला बाहेर निघतायत चेंडू. जबरदस्त व्हेरिएशन आहे मदनकडे. मात्र व्हेरिएशन तुझ्याकडे असलं तरी काय झालं, माझ्याकडे तंत्र आहे, माझ्याकडे फटके आहेत आणि माझ्याकडे ताकद आहे हे दाखवून दिलेले आहे आकाशने. आणि आकाशने हा चेंडू पाठवलेला आहे थेट आकाशात. सुंदर, अतिशय सुंदर टायमिंग होतं. अतिशय जबरदस्त ताकद वापरली गेली. रजनी क्रिकेट, रात्रीच्या क्रिकेटमध्ये ताकद डबलची वापरावी लागते दिवसापेक्षा, आणि तेच केलं आकाशने. लाजवाब फटका. या षटकाराने 21 वर पोचती आहे जयबजरंग कारिवली बी. 1.5 ओव्हरमध्ये आपण 21 धावा 1 बाद 21 पाहतोय. दोन्ही संघांचं भवितव्य या सामन्यावर. आणखी एक चांगला फटका आहे. इथे हुक केलेला आहे. जातोय चेंडू लॉंग लेग सीमा रेषेच्या बाहेर. आकाशच्या बॅटमधून आलेला हा चौकार. दोन चेंडू नंतर बघा परिस्थिती बदललेली आहे. 2 षटकांच्या समाप्तीनंतर मागच्या 2 चेंडूवर एक षटकार एक चौकार आला. थेट 10 ने धावसंख्या वाढली, 15 होती. आणि 2 षटकामध्ये आता 12.5 च्या सरासरीने 25 धावा 1 बाद 25 धावा जयबजरंग कारिवली बी संघाने लावलेले आहेत. कारण जयबजरंग कारिवली बी संघाला माहिती आहे सोनादेवी टेमघर संघामध्ये एकाहून एक सर्रास फलंदाज आहेत. त्यांच्या समोर जर 45 पर्यंत आपण मजल मारली नाही तर टिकाव लागणार नाही. आणि सुरुवात केलेली आहे आकाशने. गोलंदाजीमध्ये बदल होतोय. एक मोठं नाव अल्पेश चौधरी. टेनिस भिवंडी टेनिस क्रिकेटची खूप सेवा केली या खेळाडूने. पहिला चेंडू हवेत आहे. चेंडूला खेळून काढलेल्या लॉंग ऑफ मध्ये फक्त आणि फक्त सिंगल मिळेल. आकाशला जास्तीत जास्त स्ट्राईकवर ठेवण्याचा प्रयत्न आहे ईश्वरचा. ईश्वरनेही चांगली फलंदाजी केली. खरं तर एक बाजू लावून धरलेली आहे ईश्वरने. या चाचणी स्पर्धेचा नियम असा होता की तुमच्या तिन्ही सामन्यातील टोटल रन्स आणि त्यांना डिवाइड केलं जाणार होतं विकेटने, आणि तशा प्रकारे रन रेट काढला गेला. काही संघांना त्याचा फायदा झाला, काही संघांना निश्चित तोटा झाला. विकेट खूप महत्त्वाच्या होत्या पूर्ण चाचणी स्पर्धेच्या साखळीमध्ये. इथे पंचांचा वाईड बॉलचा इशारा आहे. गणेश पाटील दोन्ही हात फैलावतात. वाईटचा इशारा. 27 धावा धावफलकावर लागल्या. सोनादेवी टेमघर आणि जयबजरंग कारिवली बी या 2 संघामध्ये आपण सामना पाहतोय. सन्माननीय ज्येष्ठ नगरसेवक बाळारामजी चौधरी साहेब स्वतः उपस्थित आहेत आपल्या संघाचा खेळ पाहण्यासाठी, आणि त्यांच्याच शुभ हस्ते या सामन्याची टॉस आपण केली.
शफल क्रॉस होऊन हुक करण्याचा इरादा होता, परंतु प्रत्येक चेंडू तुम्ही त्याच आवेशाने त्याच पोझिशनने मारू शकत नाही. क्रिकेट 27 धावा धावफलकावर लागलेले आहेत. 2 षटक आणि 2 चेंडू आतापर्यंत झालेले आहेत. 10 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. किती धावांपर्यंत पोहोचेल जय बजरंग कारिवली बी संघ, आणि ते सर्व निश्चितच अवलंबून आहे आकाशच्या फलंदाजीवर. कारण आकाशने आतापर्यंत जी फलंदाजी केलेली आहे अशा अपेक्षा उंचावलेल्या आहेत. दरम्यान 2 धावा तर कंप्लीट केल्या. वर स्कोर बोर्ड पोहोचलेला आहे. मागच्या सामन्यात अगदी सहज पराभूत झाला होता जय बजरंग कारिवली बी संघ, परंतु या सामन्यामध्ये काहीतरी वेगळी चुणूक दाखवण्यासाठी, वेगळा रंग दाखवण्यासाठी अगदी जबरदस्त मानसिकतेने उतरलेला आहे. स्विंग अँड मिस. अल्पेश चौधरीकडे जी कला आहे त्या कलेचं परीक्षण निरीक्षण, बोटांची त्याच्यात जी जादू आहे तिचं निरीक्षण परीक्षण केल्याशिवाय तुम्ही त्याला मोठा फटका मारू शकत नाही. ओव्हर द विकेट गोलंदाज अल्पेश. फुलटॉस चेंडू आहे, ते चेंडूला टर्न केलेला आहे. डीपला चेंडू, क्षेत्ररक्षक आहेत चेंडूला अडवण्यासाठी, मात्र 2 धावा ह्या पूर्ण केलेल्या आहेत. 3 षटकं कंप्लीट झालेली आहेत. 1 शॉट पंचांचा इशारा येतोय आणि 1 धाव कमी होईल. 31 धावा आता स्कोर बोर्डवर लागलेल्या आहेत. खरं तर मागच्या 2 षटकामध्ये 12.50 ची सरासरी होती, आता 10.33 ची सरासरी आणि 1 फलंदाज बाद झालेला आहे. नवीन 40+ क्रिकेट संघटना विद्यमान अध्यक्ष जोशी साहेबांना तुम्ही व्यासपीठावर पाहू शकता. खूप मेहनत त्यांच्या माध्यमातून सन्माननीय सचिव साहेब रमेशजी तरे साहेब यांनाही तुम्ही पाहू शकता. पूर्ण सामने पूर्ण होईपर्यंत अगदी शेवटच्या चेंडूपर्यंत ही मंडळी या स्पर्धेवर देखरेख करताना नियोजन आयोजन अतिशय उत्कृष्ट, प्रत्येक गोष्ट जिथल्या तिथे आहे. आणि रजनी क्रिकेट म्हटलं की 2 ते 3 वाजता सुरू होते दुपारी, परंतु इथे प्रत्येक सामना हा 9:30 वाजता सुरू केला गेला. 3 षटकं 31 धावा झालेल्या आहेत. ईश्वर जितू फुलोरे शेवटचं षटक, राऊंड द विकेट गोलंदाजी. पहिला चेंडू, सर्वच गोलंदाज बघा, 4ही गोलंदाजांचा विचार केला ना तर त्यांच्या हातामध्ये चेंडू म्हणजे गेल्यानंतर त्यांच्या बोटांची जादू लगेच आपल्याला पाहायला मिळते. जितू चेंडू हवेत आहे, यस, बराच काल हवेत, झेल मात्र सुटला जातोय. फक्त आणि फक्त 1 धाव मिळेल. त्या धावेने तसं काही फरक पडणार नाही आहे, कारण शेवटचं षटक आहे. सोनादेवी टेमघर संघाला माहीत आहे जर 45 पर्यंत कारिवली संघ गेला तर अडचण निर्माण होऊ शकते, मात्र 40च्या आत 35 ते
36 धावांपर्यंत जर आपण रोखलं तर जय बजरंग कारिवली बी संघाला आपण सहज पराभूत करू शकतो. 2 चेंडू टाकून झालेले फक्त 1 धाव, धावसंख्या 32. राऊंड द विकेट, एज लागली आणि यस दामू अण्णा. मी मगाशीच म्हटलं होतं की दामू अण्णांच्या शरीर एष्टीवर तुम्ही जाऊ नका. काय जबरदस्त झेल घेतला. संघातील सर्वात जे कमजोर क्षेत्ररक्षक असतात ना त्यांची ती जागा आहे, परंतु बघा शेवटपर्यंत नजर ठेवली. क्या बात आहे, इसे कहते हैं जोश. पाहूया पुन्हा एकदा, सतत सतत पाहावा असा हा झेल, मोटिवेट करणारा झेल. खरं तर 40+ खेळाडूंना मोटिवेट करणारा हा झेल दामवण्णाचा. ईश्वर बाद होतोय. 2 फलंदाज आता माघारी परतलेले. 32 धावा जय बजरंग कारिवली बी संघाच्या. मंगेश येतोय. मंगेशकडे ही ॲबिलिटी आहे, परंतु त्याच्या हातात फक्त 3 चेंडू आहेत. या 3 चेंडूवर त्याला एक तरी मोठा फटका मारावाच लागेल. तो मोठ्या फटक्यांच्या शोधात आहे की सिंगल घेऊन आकाशला स्ट्राईक देईल, हे पाहण्यासारखं आहे. आकाशच्या बॅटमधूनही एक षटकार आला होता. चांगली बॅटिंग करतोय तो. पहिला चेंडू शफल क्रॉस होऊन खेळण्याचा प्रयत्न, 22च्या रूपाने ही सिंगल आली. आता मात्र 2 चेंडू मिळतील खेळायला आकाशला आणि प्रेक्षक वाट पाहत आहेत कारिवली संघाचे पाठीराखे षटकार चौकाराची. खेळण्याचा प्रयत्न केलेला नाहीये, अंदाज चुकला आकाशचा आणि चेंडू यष्ट्यांवरून निघून गेला यष्टी रक्षकाकडे. यष्टी रक्षक सचिन पवारच्या चेहऱ्यावर हास्य आहे बघा. वेलकम शरदजी केणी साहेब. नाना आपला हार्दिक स्वागत. हा फटका बघा, काय फ्लो होता फटक्यामध्ये, काय ताकद होती आणि काय टायमिंग. चेंडू लॉंग ऑन सीमारेषेच्या बाहेर जातोय. सरळ 6 धावांसाठी आकाशच्या बॅटमधून आलेला हा गगनचुंबी षटकार. आणि त्यामध्ये या 40+ क्रिकेट संघटनेचे सन्माननीय सल्लागार आणि ज्येष्ठ नगरसेवक, आदरणीय व्यक्तिमत्व, सोनादेवी टेमघर संघाचे सर्वेसर्वा सन्माननीय श्री बाळारामजी चौधरी साहेब, ज्यांच्या मार्फत तब्बल 25,000 रुपये या स्पर्धेसाठी आर्थिक सहकार्य लाभलेलं आहे. त्यांचं स्वागत आणि सन्मान या ठिकाणी केले जात आहे. मी सन्माननीय अध्यक्ष साहेब, विद्यमान अध्यक्ष मनोहरजी जोशी साहेब यांना विनंती करेन आपण आपल्या शुभ हस्ते त्यांचं स्वागत आणि सन्मान करायचं आहे. पाहू शकता आपण आपल्या TV स्क्रीनवर प्रेमाची शॉल, पुष्पगुच्छ आणि त्यांच्यासाठी या स्पर्धेची ओळख म्हणून एक सन्मान चिन्ह
देण्यात येत आहे. साहेब, आमची आठवण या सन्मान चिन्हाच्या माध्यमातून तुमच्या हृदयात राहावी, इतकाच आमचा हेतू. आपण जी आर्थिक मदत, आर्थिक सहकार्य या स्पर्धेला केलं आहे ते आमच्यासाठी लाख मोलाचं आहे. नवीन 40+ क्रिकेट संघटनेच्या वतीने आपलं पुन्हा एकदा शतशः आभार. धन्यवाद. आपण आलात, आम्ही आपले आभारी आहोत. बघितलं मित्रांनो, आपण आताच आपल्या टीव्ही स्क्रीनवर या स्पर्धेसाठी ज्यांच्या माध्यमातून तब्बल 25,000 रुपयांचं आर्थिक सहकार्य लाभलं. बघा, धन संपत्ती प्रॉपर्टी सर्वांकडेच असते, परंतु दान करण्याची दानत ही खूप कमी व्यक्तिमत्वामध्ये असते. तशीच दान देण्याची वृत्ती आज आपण बाळारामजी चौधरी साहेब यांच्या मार्फत बघितली आणि त्यांच्या माध्यमातून तब्बल 25,000 रुपये आपल्या या चाचणी स्पर्धेला त्यांनी बहाल केले. त्याबद्दल पुन्हा एकदा त्यांचे शतशः आभार. सोवेल 24 चेंडू 40 धावांची गरज. सोनादेवी टेमघर संघाकडून 2 सलामीचे फलंदाज मैदानात आणि त्यानंतर क्षेत्ररक्षण लावलं जात आहे जय बजरंग कारिवली बी संघाकडून. हिट आउट या गेट आउट या सामन्यामध्ये आपण पुढील इनिंगचं धावतं समालोचन पाहणार आहोत योगेश चिकणे सरांकडून. अनेक मान्यवर मंडळी या स्पर्धेला उपस्थित झाली, त्यांचं आपण व्यासपीठावर स्वागत आणि सन्मान केलं. खरं तर हे पुष्पगुच्छ, आकर्षक पुष्पगुच्छ आपण जे बघितले ते सन्माननीय माजी सरपंच हरिदासजी पाटील वीर तानाजी दापोडे संघाचे उत्कृष्ट खेळाडू, ज्यांच्या माध्यमातून नवीन 40+ क्रिकेट संघटनेमध्ये एक रेकॉर्ड आहे 7 चेंडूमध्ये 7 चौकार मारण्याचा. आणि आजही त्यांचं ओपन चॅलेंज आहे की तुम्ही 8 चेंडूमध्ये 8 चौकार मारा आणि माझ्याकडून 5,000 रुपये बक्षीस घेऊन जा. परंतु आजही तो रेकॉर्ड अबाधित आहे आणि याच मैदानामध्ये तो रेकॉर्ड झाला होता. असे हरिदासजी पाटील यांच्याकडून या स्पर्धेसाठी जे पुष्पगुच्छ आकर्षक आपण पाहतोय ते स्पॉन्सर झालेले आहेत हॉटेल गोल्डन रॉकचे मालक. साहेब, आपलं या स्पर्धेच्या माध्यमातून खूप खूप आभार. तर जाऊया पुढील इनिंगसाठी योगेश चिकणे सरांकडे. खूप खूप धन्यवाद. 24 चेंडू आणि 40 धावांची आवश्यकता, 10ची सरासरी. नक्कीच पहिल्या सामन्यात जी फलंदाजी झाली होती त्याच्यावर कुठेतरी त्यांनी परीक्षण केलं, निरीक्षण केलं आणि सुधारणा केली आणि या सामन्यामध्ये एकंदरीत 39 धावा उभारल्या जय बजरंग कारिवली बी संघाने. आणि आपल्या गोलंदाजांना मात्र फलंदाजांनी कुठेतरी संधी निर्माण करून दिली की आम्ही 40 धावांपर्यंत मजल गाठलेली, आता तुम्ही त्या 40 धावांचं संरक्षण करायचं. आणि ते संरक्षण करण्यासाठी पहिलं षटक घेऊन येते गोलंदाज ईश्वर. फलंदाजी करताना ईश्वरने चांगली सलामी दिली होती. आता गोलंदाजीमध्ये त्यांच्याकडून अपेक्षा असेल. गजा पहिल्या सामन्यामध्ये अनुपस्थित होता, या सामन्यामध्ये आल्यानंतर ताकद थोडीशी वाढलेली आहे या संघाची. बघूया, सोनादेवी टेमघर तितकाच ताकदीचा संघ. पहिल्या चेंडूला लेट कट करण्याचा प्रयत्न, 2 क्षेत्ररक्षक पॉइंट आणि कव्हरच्या मधून चेंडू सीमारेषेकडे जातोय. सीमारेषे लगत चांगले क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं तिथं. गजा होता. पहिल्या चेंडूवर दुहेरी धाव, सकारात्मक क्रिकेट खेळण्याचा ते मनसुबा दिसतंय, प्रयत्न दिसतंय. रजनी क्रिकेटची ही अंतिम आजची इनिंग
शेवट गोड हवा असं वाटतंय ते प्रेक्षकांना. मात्र बघूया मोठा फटका, काय निर्णय येईल पंचांचा. दोन्ही पंच एकाच वेळी इशारा करतात षटकारासाठी. या आधीचा चेंडू आपण बघितला तर उजव्या अक्षाच्या खूप बाहेरील चेंडू होता. त्यानंतर इथे मात्र इनस्विंग करण्याचा प्रयत्न केला ईश्वरकडून आणि त्याला मध्ये याच्याकडून प्रत्युत्तर भिडकावून दिले चेंडूला डीप स्क्वेअर लेग सीमारेषे बाहेर. पुन्हा एकदा ईश्वर फुलटॉस चेंडू. इथे मात्र चेंडू जाईल सीमारेषे बाहेर. षटकार. जय जय शिव. फलंदाजाला थांबावं लागेल. डीजे ऑपरेटरनी पण चांगलं गाणं हेरलेलं आहे. फ्लॅट 6 तोडून मापून मारलेला हा षटकार पाहायला मिळाला तिथे आपल्याला. इथे माते इनफिल्डच्या वरून चेंडू जाईल वेगाने सीमारेषे बाहेर. हा दुसरा सलग चौकार. अलग धुन में चले गए हैं. जैसे जैसी रात हो रही है वैसे वैसे उनका गाना बजाने का नशा भी बढ़ रहा है. 2 षटकार 1 चौकार 3 मोठे फटके. या आधीच्या सामन्यात पहिले षटक सुद्धा अशाच रीतीने हाताळलं होतं रोहिदास यांनी. 23 धावा खर्ची घातल्या होत्या. ईश्वर कुठे तिथे कमी नाही. पुन्हा एकदा मोठा फटका. 1 चौकार नंतर पुन्हा चौकार येईल का नाही. 2 धावा 1 षटकार 2 चौकार 1 दुहेरी धाव. मदन ऑन फायर. आमचे डीजे ऑपरेटर त्या शेवटच्या क्षणामध्ये संदेश शोधतील की रात्र रंगीन कशी होईल. कारण आपल्याकडे चेंडू शेष कमी उरलेले आहेत. त्यानंतर इनिंग शेवटची शिल्लक आहे. जितकी मजा येईल तितकी मजा आणण्याचा प्रयत्न करतील आमचे डीजे ऑपरेटर. मोठा फटका. संधी मिळेल का पुन्हा एकदा डीजे ऑपरेटरला. होय मिळेल. चेंडू जाईल सीमारेषे बाहेर. षटकार. च्या दशकात नेऊन सोडलं आपल्याला डीजे ऑपरेटरने. जबरदस्त. इथे आपल्याला शेवटी मनोरंजन पाहायला मिळते. खेळाडूकडून हे मनोरंजन पाहायला मिळते. मदनकडून आणि डीजे ऑपरेटरकडून तसेच सर्व प्रेक्षकांकडून आणि प्रतिस्पर्धी संघाच्या पाठीराख्यांकडून. आणि त्या संघाचं नाव आहे सोनदेवी टेमगर. गजा नाही तो मजा नाही. या आधी सामन्यामध्ये ते समीकरण बघितले तेव्हा गजा नव्हते, अनुपस्थित होते. आता गजा आले ते बघूया मजा येते का. पहिल्या षटकात धावा झालेल्या आहेत 26. म्हणजेच रोहिदास म्हात्रे यांचा रेकॉर्ड ब्रेक केला पहिल्या षटकामध्ये. आणि इथे मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. नाही स्ट्राईक. मला तर वाटते मदन स्वतःकडे ठेवणार. कारण आजची रात्र मदनची आहे. शेवटचा सामना मदनचा आहे. शेवटची इनिंग मदनच्या नावावर आहे. रंगीत करायचं ही आजची रात. एकंदरीत धावा झालेल्या आहेत 27. 27. 40 करायच्या. 13ची आवश्यकता. क्षेत्ररक्षक आहे आणि इथे मात्र चुकी झालेली आहे. आज मदन यांच्यावर नशीब खुश दिसत आहेत. आणि
तिथे क्षेत्ररक्षण करत असलेले ईश्वर यांचे थोडेसे रुसलेले दिसत आहेत, कारण पहिल्या षटकात जास्त धावा गेल्यानंतर क्षेत्ररक्षणामध्ये तितकी कामगिरी झाली नाही. फलंदाजीमध्ये चांगली सलामी देण्याचा त्यांनी प्रयत्न केला होता. आता महेश स्ट्राईकसाठी इथे चांगला फटका, क्षेत्ररक्षक आहे. दुसरी धाव बघा, स्वतःकडे स्ट्राईक ठेवत नाहीये, आपल्या प्रतिस्पर्ध्यावर विश्वास दाखवत आहेत, त्यालाही खेळण्याची संधी मिळावी, त्याच्याही खात्यामध्ये धावा व्याव्या असं सहकार्याला वाटत आहे. एकंदरीत धावा आता मात्र संघाच्या खात्यात झालेल्या आहेत. 30-10ची आवश्यकता. फुलटा चेंडू भिडका होऊन दिलाय. बराच वेळ चेंडू हवेमध्ये होता. धुराचं सावट मैदानामध्ये पसरलेलं आहे. गजा चांगली गोलंदाजी केली होती गजा याने आतापर्यंत, मात्र पहिल्या षटकात जास्त धावा गेल्यानंतर वाचवण्यासारखं त्यांच्याकडे राहिलं नाही. मोठा फटका, चेंडू जाईल का, मात्र क्षेत्ररक्षक तेथे तैनात आहे, सीमारेषा पार होणार नाही. झेलचित थंडीचा हा महिना, मोसम एकदम थंडगार, त्यानंतर धुक्याचं सावट आहे मैदानात. नवीन फलंदाज सचिन येतोय. एकापेक्षा एक सरस फलंदाज आहेत या संघात, आणि पहिल्याच सलामीवीरांनी अगदी दडपण झुगारलेले आहे, दबाव झुगारलेला आहे. येणाऱ्या फलंदाजांना काही दबाव घेण्यासारखं ठेवलंच नाही या सामन्यात, उलट गोलंदाजावरील दबाव वाढलेला आहे, कारण त्याच्याकडे वाचवायला जास्त काही राहिलेलं नाही. इथे आता प्रत्येक येणारा फलंदाज प्रहार करतोय, अतिशय वेगवान फटका, ताकद लावलेली आहे इथे, चौकार.